तर बघा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की या सोशल मीडियावरती आपण पैसे कमवू शकतोय. ते पण कसं, व्हिडिओ काढून कमवू शकतो. या म्हणजे आपल्या अंगात जी बी काही कला आहे ते आपण ह्या सोशल मीडियावरती दाखवून आपण त्याच्यामधून 4 रुपये कमवू शकतोय. पण काही जणांचा विश्वासच बसाना. काही जणांनी मला असं कमेंट केलं या की रुपालीताई, खरोखरच ह्या सोशल मीडियावरती पैसे भेटतात का? तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल सांगितलेलं आहे की खरंच भेटतात. व्हिडिओच नाही भेटत पैसे, तर आपल्याला फोटोचं पण पैसे भेटतात आणि बरेच काय काय असे ऑप्शन आहेत त्याच्यामधून आपण या सोशल मीडियावरती पैसे कमवू शकतो. या तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मला जेवढं माहिती आहे तेवढं थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी पण मी तुम्हाला ह्या पण व्हिडिओमध्ये सांगते की तुम्ही जर तुमच्या घरामध्ये सहमती असेल व्हिडिओ काढण्याची, की तुमच्या घरातले जे तुम्हाला सपोर्ट करत असतील किंवा कुठल्याही प्रकारचं बंधन नसेल, तर बिनधास्त तुम्ही व्हिडिओ काढा. कुणाचंही ऐकू नका. आता का नका ऐकू, तर लोक फक्त बोलायला असतात, पोसायला कोण नसतं. या आपल्यावरती वाईट वेळ आली ना तर आपल्यालाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागतात, कुणीही येत नाही. आणि आजकाल कसं आहे, पैशाशिवाय कुठल्याच गोष्टी होत नाहीत. त्यामुळं तुमच्या अंगामध्ये जर काही कला असेल तर तुम्ही अजिबात ही मागं पडू नका. ह्या सोशल मीडियावरती काय नाही काय तुमच्या अंगातली जी कला आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करा, जी बी काय कला आहे ती. आणि जर तुमच्या घरामधून सहमती नसेल तर तुम्ही एक काम करा, तुम्ही फक्त आहे ना आपण जे करतोय ते फक्त दाखवा. जसं की कुणाला स्वयंपाकाची आवड असते, या म्हणजे स्वयंपाकाची कला असते त्यांच्या अंगामध्ये, ते जरी दाखवलं ना तरी चालतंय. म्हणजे ज्या बी गृहिणी आहेत घरामध्ये, तर त्या अशा जी मोखर बसण्यापेक्षा तुम्ही आणि दुसऱ्यांचा व्हिडिओ, मी तर म्हणते दुसऱ्यांचा व्हिडिओ बघण्यापेक्षा किंवा दुसऱ्यांना वाईट वक्त कमेंट करण्यापेक्षा तुम्ही या सोशल मीडियावरती काम करा आणि त्याच्यामधून आपल्याला 4 रुपये भेटतात. असं नाही की लय पैसे भेटतात. लय पैसे कधी भेटतात, जेणेकरून आपलं सगळंच अख्खंच घर चालू शकेल त्या पैशावरती आणि आपण सक्सेस होऊ शकेल. एवढं पैसे कधी भेटतात, ज्यावेळेस आपलं मिलियनवरती सबस्क्रायबर जातील त्यावेळेस तेवढं भेटत असतील पैसे. पण जेवढं पण भेटतात ना आता, म्हणजे ज्या पण वेळेस आपले 10,000 सबस्क्रायबर होत्याल किंवा 10,000 फॉलोअर्स होत्याल, जेवढं बी आपल्याला भेटतात ना त्याच्यामधून आपण आपल्या ज्या गरजा आहेत छोट्या मोठ्या, ज्या आपल्या गृहिणीच्या गरजा असतात त्या आपण त्या पूर्ण करू शकतोय. एवढं पैसे या सोशल मीडियावरती भेटतात. आता काही जणांचं असं पण कमेंट आहे की रुपालीताई, नक्की कन्फर्म किती पैसे भेटतात? तर कन्फर्म मी सांगू शकत नाही. ह्या सोशल मीडियाचा काहीतरी नियम आहे आणि सांगायचं म्हणलं तर मी कुठलं तरी असं धोरण धरून तुम्हाला सांगू शकते. तरी पण मी एवढं सांगू शकते की कन्फर्म असं नाही की हा एवढा पगार आहे, एवढा कन्फर्म येणारच तुम्हाला. जसं की आपण दुसऱ्याच्या कंपनीमध्ये म्हणा, दुसऱ्याच्या घरामध्ये म्हणा, काही पण काम करत असतो, या म्हणजे कामाचा जे ठरलेला पगार असतोय तो आपल्याला येतोयच. तसं हिथं नाही. हिथं कसं आहे, हिथं सगळं यूज वरती खेळ आहे. जसा की आपल्याला जसं यूज येतात ना, यूज म्हणजे जेवढी लोक आपल्याला बघतात ना त्याच्यावरती आपल्याला पैसे येतात. आणि युट्यूबचं आहे ना, युट्यूबचं कसं आहे, युट्यूबचं बघा, थोडक्यात मी तुम्हाला सांगते, 5,000 जर यूज आलं ना, 5,000 लोकांनी आपल्याला आपला व्हिडिओ बघितला ना तर $1 येतोय. आणि $1 कितीचं आहे ते गुगलला जाऊन तुम्ही विचारा, गुगल तुम्हाला सांगेल. आणि फेसबुकचं म्हणताल ना, तर फेसबुकचं बघा असं आहे की फेसबुकचं 2-4 ऑप्शन आहेत. फेसबुकचे असे ऑप्शन आहेत की आपण फोटो टाकून सुद्धा पैसे कमवू शकतो. या अजून आपण जे टेक्स्ट मेसेज असतात ते तर नाही मी सहसा करत, म्हणजे नाही मी टाकत सहसा, तर त्याच्यामधून पण पैसे कमवू शकतोय. जे आता मी अनपढ आहे तर मी एवढं शिकली आहे, मग तुम्ही तर शिकलेलं आहे. आता तर अनपढ कोणच नाही. शिकलेल्या लोकांच्या तर लगेच डोक्यामध्ये बसते. शिकलेले लोक तर लगेच ह्याच्यामध्ये म्हणजे चांगली ट्रेन मध्ये येतात. मला शिकायला जवळजवळ 8-9 वर्ष लागलं. आता तुम्ही मला हे देखील कमेंट करताय बरं का की रुपालीताई, आपण व्हिडिओ चालू केले लगेच आपल्याला पैसे. अजिबात नाही. त्यासाठी लय मेहनत घ्यायला लागते. आम्ही पण नाही, 8-9 वर्ष झालं मी या सोशल मीडियावरती काम करते. बरं, मी काही पैसे कमावण्यासाठी नव्हती आली की आपल्याला ह्याच्यातून 4 रुपये भेटतील म्हणून साठी आपण सोशल मीडिया खुल्या. अजिबात नाही. मी एक, मला माझ्या अंगामध्ये कला आणि एक छंद म्हणलं तरी चालेल की छंद म्हणून या सोशल मीडियावरती आलते. आता 2-4 वर्ष तर असंच मोखर घालवलं मी. मोखर म्हणजे टिकटॉक होतं तेव्हापासून, मग त्याच्यामध्ये तर काही $1 सुद्धा भेटायचा नाही. पण त्याच्यामध्ये व्हिडिओ बनवता बनवता एवढी व्हायरल झाले
तर लईच व्हायरल झाले होते. तर टिकटॉक पासूनच खरी परिस्थिती तर मला टिकटॉक पासूनच भेटलेली आहे सोशल मीडियावरती. आणि युट्यूब फेसबुकवरती लगेच आल्यावरती अजिबात पैसे भेटले नाहीत. त्याच्यासाठी पण 2-3 वर्ष लई मेहनत केली. तेव्हा आता कुठंतरी 4 रुपये येतात, पण एवढं येत नाहीत की ज्याच्यामुळं आपलं घर चालेल, अख्खंच घर चालेल एवढं येत नाहीत. पण ज्या बी काही छोट्या मोठ्या गरजा आहेत ना त्या पूर्ण होत्यात. हा आता दुसरं काय बघा मी काय बोलायला गेले ना की दुसरी गरज बुराळती. आता तिसरं म्हणजे फोटोचं येतात पैसे. कुठं? तर फेसबुकवरती फोटो, अजून व्हिडिओचं येतात. तर सगळ्यात जास्त मी तर मध्ये फोटोच येत असते. आणि व्हिडिओचं एवढं येत नाही बरं का. व्हिडिओचं अजून ते टेक्स्ट मेसेज कसला आहे त्याचं येतात, अजून गिफ्ट कुणी दिलं त्याचं पण येतात. म्हणजे फेसबुकचं आहे ना 2-3 ऑप्शन आहेत. दुसरं पण आहेत ना ते चॅनल, युट्यूब म्हणा, इंस्टाग्राम म्हणा. इंस्टाग्रामचा तर ₹1 येत नाही मला. आता इंस्टाग्रामवरती एवढं व्हिडिओ व्हायरल होते, मिलियनवरती जातात, पण ₹1 तिथे भेटत नाही. आता तिथं काय 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 जोडायला लागतंय बरं का. मला काय एवढं सुधरत नाही. आता ह्यांना कधी टाइम असेल तेव्हा मी ह्यांच्या कुठे जोडून घेईल. तर फेसबुक त्या इंस्टाग्रामला पण येतात म्हणतात पैसे, पण आपल्याला काय एवढं त्यातलं माहिती नाही बरं का इंस्टाग्रामचं. पण इंस्टाग्रामचं असं आहे की जर आपण व्हायरल म्हणजे असं ब्रँड प्रमोशन जे असतंय का नाही ते तिथं येते, पण त्याला पण काहीतरी आपलं जोडायला लागतंय, काहीतरी कागदपत्र आपलं जोडायला लागतं. मला काय माहिती नाही बरं का. पण इंस्टाग्रामवरून ₹1 येत नाही. इंस्टाग्रामचं जर मला आलं तर नक्की तुमच्यासाठी म्हणजे व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगेन. आणि आता ह्याचं पैसे कधी येतात, कोण तर हे पण विचारतं रुपाली पैसे कधी येतात. तर बघा 21-22 तारखेला ह्याचं येतात काय ते आपल्या फेसबुकचं येतात. 21-22 तारखेला येतात आणि नंतर 3 दिवसामध्ये येतातच पैसे. रविवार शनिवार आला ना बँकेला सुट्ट्या असल्या की नाही येत, मग 7 दिवसांनी येतात. असं होतंय त्याचं. म्हणजे ते 22 तारखेला ते पैसे टाकतात, 23 तारखेला आपल्या इथं येतात आपल्या अकाउंटमध्ये. जर रविवार शनिवार आला 23 तारखेला तर मग डायरेक्ट म्हणजे 7 दिवसांनी कधी पण येऊ शकतात, 7 दिवसाच्या आतमध्ये. असं आहे त्याचं. आता थोडक्यात मला वाटतंय तुम्हाला थोडीफार माहिती भेटली असेल. आता मला एवढं सुधरत नाही नीटनेटकं सांगायला. ज्यांना म्हणजे व्यवस्थित जे शिकलेलं आहे त्यांना व्यवस्थित येते सांगा. मला एवढं सुसमाडत नाही. तरी पण मी तुम्हाला प्रयत्न करते, पण विश्वासच बसत नाही काही लोकांचा. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्की आपलं कमेंटद्वारे मला विचारा. मी प्रयत्न करेल तुम्हाला त्याचं रिप्लाय देण्याचा. आणि काही जणांचा असं पण कमेंट आहे बरं का की बरेच असे कमेंट आहेत कुणाचं म्हणून रिप्लाय देऊ. तर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील काय असेल तर मला नक्की कमेंटद्वारे विचारा. मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न करेल. तर चला एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते. पुन्हा भेटूया एका परतच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. हा आणि परत एकदा सांगते, तुमच्या अंगामध्ये कला असेल ना तर तुम्ही अजिबात थांबू नका. तुमच्या कलेचा फायदा करून घ्या. आणि ह्या सोशल मीडियावरती लय नाही पण ₹4 भेटतात ते आपलं पदरात पाडून घ्या. एवढंच मला सांगायचं या. आणि पाठीमागे लक्ष नका देऊ. पाठीमागे आपलं आर्या बाळ झोपलेलं आहे. सकाळी लवकर उठलं होतं त्यामुळे ते झोपलं या. आता व्हिडिओ मग हिच्या पुढं काय घेतलाय मी काढायला तर दुसरी कुठंच मग मला क्लिअरिटी नाही ना, म्हणजे चांगला दिसत नाही व्हिडिओ. त्यामुळं मला इथंच काढायला लागतोय समोर असा. तिथं केल्या चांगला दिसतोय ना तिथं. आता इकडे तिकडे दिसलं की बसलं की मग अंधार येतोय, कारण बाहेर पावसाचं वातावरण आहे ना त्यामुळं. बाकी काय नाही. तर चला एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते. पुन्हा भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. ठेवते बरं का आता.